मोर्चाचा हा महिलांचा प्रतिसाद असता तर अजून प्रमाणात मोर्चा मोठा झाला असता. पण महिलांच्या नेतृत्वाला त्यांनी कुठंतरी म्हटलं की चला आजचा मोर्चा आपण छोट्या प्रमाणात घेऊ. पण नेक्स्ट मोर्चा हा आज आरक्षण सकल मुस्लिम आरक्षण कृती समितीमध्ये जेव्हा हा मोर्चा ज्या कृती समितीने काढला आहे त्याचे संस्थापक अरबाज भैया ह्याने रात्रंदिवस झटून सर्व स्तरांपर्यंत खेडेगावात शहरात विविध ठिकाणी त्यांनी ह्या एक म्हणतात ना चिंगारी टाकली आहे. आणि जेव्हा ती पेटेल ना तर हा मोर्चा असा असंख्य आणि भयानक असेल, कारण की ही हक्काची मागणी आहे. संविधानामध्ये अधिकार दिला आहे 15 आणि 14 कलमानुसार की जो समाज मागासलेला असेल त्या समाजाला तुम्ही आरक्षण देऊन त्याला आपल्यासोबत हे करा. 5% शिक्षणाचं जेव्हा आरक्षण मागतोय तर ते एकदम नाविन्य आणि एकदम त्यांचा हक्काचं आहे, न्यायाचा आणि हक्काचा आहे. हा त्यांनी दिलाच पाहिजे. अरे तुम्ही का एका विशिष्ट जातीतल्या हक्काचं आरक्षण घेण्याचं कारणच नाही ह्या सरकाराला. हे सरकार ज्यावेळेस प्रत्येक वेळेस जातीभेदाचं ते दाखवून देत आहे. कारण की आज तुम्हाला माहिती आहे की मुस्लिम समाजामध्ये बेरोजगारीचे प्रमाण खूप आहे, रोजगार नाही आहे, शिक्षणाचा अभाव आहे. आज कित्येक लोकांना नोकऱ्या नाही आहेत. कुणी असं म्हणजे क्लास 1 अधिकारी अशा कुठल्याही पोस्टवर नाही आहे. पण अगर त्यांना आरक्षण भेटलं तर कुठलेही आमच्या समाजातली जे मुलं आहेत, जी युवा पिढी आहेत ती आज कुठे ना कुठे एका चांगल्या पोस्टवर असेल आणि देशाच्या उन्नतीसाठी ते पण मदत करतील. आज देशामध्ये सर्वांनी मिळून मिसळून राहण्यासाठी आज बीड जिल्ह्यातून जो पुरोगामी विचाराचा जिल्हा मानला जातो, येथून जेव्हा अरबाज भैयांनी जेव्हा सुरुवात केली तर आम्ही सर्वांना सांगतो की ही सुरुवात म्हणजे क्रांतिकारी असेल, ऐतिहासिक असेल. एल्गार मोर्चा जो असणार आहे ह्यापुढं जेव्हा तुम्ही अगर आरक्षण दिलंच नाही तर आज संविधानाच्या अनुसार आम्हाला मागण्याचा अधिकार आहे, लोकशाहीने दिला आहे. आज ह्या संविधानाच्या पोस्टवर मोठमोठे आमदार खासदार नेते बसलेले आहेत. त्यांनी याविषयी जागरूकता न करता जातीभेदामध्ये ते प्रत्येक वेळेस तेढ निर्माण करतात. जाणून बुजून त्यांनी हे आरक्षण बंद केलं आहे. का केलं? कारण की त्यांना मुस्लिम समाजाला काहीही द्यायचं नाही आहे. त्यांच्या मनामध्ये जे असेल ते असेल. पण तुम्ही प्रत्येक वेळेस जेव्हा जात भेद हे करून प्रत्येक वेळेस एका विशिष्ट जातीला धर्माला तुम्ही टार्गेट करतात त्यावेळेस हे दाखवून देईल समाज. हा पण समाज जागरूक समाज आहे. ह्या समाजामधून पण अनेक मोठमोठे भविष्यामध्ये मोर्चे होणार आहेत. अगर तुम्ही हे केलं नाही तर आम्ही मोर्चा हा मुंबईपर्यंत नेऊ आणि ते पण पायी नेणार आहे. आत्ताच अरबाज भैयांनी सांगितलं आहे की हा पूर्ण महाराष्ट्रात प्रत्येक कानाकोपऱ्यात प्रत्येक ह्या 36-37 जिल्ह्यामध्ये हा मोर्चा निघणार आहे.